आतापर्यंत डिलोड वीक हा टॉपिक मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केला आहे. पण तरीही अजूनही काही लोकांचा असाच समज आहे, की त्यांनी जर त्यांच्या वर्कआउट प्लॅनमध्ये डिलोड वीक ॲड केला, तर त्यांचा मसल लॉस होईल. आणि म्हणूनच डिलोड वीक म्हणजे काय आणि तो कोणी फॉलो केला पाहिजे, हे आज आपण बघूया. हाय, माय सेल्फ स्वप्नेश अँड आय एम अ पर्सनल ट्रेनर अँड अ स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट बाय प्रोफेशन. आणि आज आहे आपल्या चेसिंग ड्रीम फिजिक चॅलेंजचा डे 157. डिलोड वीक म्हणजे ब्रेक नसतो, तर याने रिकव्हरी खूप स्मार्ट वेने फॉलो करता येते. आपण जेव्हा कंटिन्युअसली हेवी ट्रेनिंग करत असतो, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये फटीग जमा होतो. सोप्या भाषेत मसल्स, जॉइंट्स आणि सीएनएस हे सगळे टायर्ड होऊन जातात. वर्कआउट करताना स्ट्रेंथ कमी वाटते, सोरनेस खूप दिवस आहे, स्लीप डिस्टर्ब आहे आणि चालू वर्कआउटमध्ये जॉइंट्समध्ये पेन जाणवतं. हे सगळे सायन्स आहेत की तुम्हाला तुमच्या वर्कआउट प्लॅनमध्ये डिलोड वीक ऍड करणं खूप गरजेचं आहे. आणि मुळात म्हणजे खूप मोठं सायन्स नसतंच डिलोड वीक म्हणजे. तुम्ही जो काय वर्कआउट प्लॅन फॉलो करताय त्यामधला वेटचा लोड 40 to 50% ने रिड्यूस करायचा असतो आणि ज्या व्हेरिएशनमध्ये तुमचा फॉर्म चुकतोय त्या व्हेरिएशनवर फोकस करायचा असतं. राहिली गोष्ट न्यूट्रिशनची, तर प्रोटीन इंटेक सेम ठेवा आणि कार्ब्स आणि कॅलरीज तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीज प्रमाणे ऍडजस्ट करा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही असा डिलोड वीक फॉलो कराल, तेव्हा तेव्हा तुमची बॉडी ऑटोमॅटिकली रिकव्हरी फास्ट करते. आता तुम्हालाही जर अशा प्रकारचे कुठलेही साईन जाणवत असतील, तर नक्कीच तुम्ही तुमच्या वर्कआउट प्लॅनमध्ये एक डिलोड वीक ऍड करा आणि तुमची रिकव्हरी फास्ट अचीव्ह करा.